नमस्कार मित्रांनो, मी श्रेयस गायकवाड. स्वागत आहे आपल्या श्रेयसच्या दुनियेवरती. आज मकर संक्रांत आहे. मकर संक्रांतीची आज आपण मीटिंग अशी ठेवली की तिळगुळ घ्या, काही पण बोला. आणि आज आपल्या सोबतच दोन महान व्यक्ती जोडले गेलेले आहेत आणि त्यांना अजून एक पाठिंबा म्हणून आपण एक नवीन ऍड केलेला आहे मेंबर. लवकरच त्यांची ओळख करून देणार आहेत. चला सर्वप्रथम आपले दोन मेंबरची सोबतच एंट्री करूया. धनंजय सर अँड अभय सर. ओ नमस्कार. तिळगुळ घ्या, काही पण बोला. बोलतो थोडा वेळाने. आणि आज आपल्या तुम्हा दोघांना पाठिंबा देण्यासाठी आपण एक नवीन व्यक्तीची भर पाडली आहे. मिस्टर हर्षवर्धन कोकाटे, हंटरचे सर्वे सर्वा. प्लीज सर, तुम्ही आमच्या समोर यायचंय. गुड मॉर्निंग. सर्वप्रथम मकर संक्रांतीची तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. शुभेच्छा. पुढं शुभेच्छा. बर, आज मकर संक्रांत आहे. सर्वजण तिळगुळ वाटतात आणि गोड गोड बोलायला लावतात. आपल्या तिघांमधून सर्वात जास्त गोड बोलणार कोण आहेत? तू. आणि तुम्ही कशा आहात मग? आपली ओळख सांगा ना सर. माणूस बोलून कडवा असावा, पण गोड बोला भडवा नसावा. तर तुम्हाला काय वाटतं, लाल कलर हा प्रतिकात्मक रूपाने चांगला असतो की नसतो? मराठीत काय बोलायचे ते आधी ठरव. काय टेबल पेक्षा आजकाल दगड खाल्ल्याने माणसं जास्त लोक दगडात पण तोच गोड आहे. दगड मारल्याशिवाय माणसं बोलती नाही. ऍक्च्युली कसं आहे, इकडे जरा पाण्याची कमतरता असल्यामुळे ना दगड तेवढे पवित्र राहिलेले नाहीये. कसं आहे माहितीये का, शांतीच ऑनलाईन असल्यामुळे समाधान ऑफलाईन जाऊच शकत नाही. नेहमी शांतीच्या मेसेजची व्हॉट्सअपवर वाट बघत असतो माहितीये का. नो कमेंट्स फ्रॉम माय साइड. अरे मी लिहिलेलं नाहीये काही, त्याच्यामुळे नाही, होमवर्क करके आ भैया. दोन शब्दात हंटरला डिस्क्राईब करा सर तुम्ही. मजाक मध्ये लय खर्च झाला.